लातूर शहरात प्रतिबंधित गुटखा विक्री आणि वाहतुकीविरोधात पोलिसांनी पुन्हा एकदा मोठी कारवाई केली आहे। स्थानिक गुन्हे शाखेने केलेल्या धाक कारवाईत एका आरोपीला अटक करण्यात आली असून तब्बल 8,56,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या आदेशानुसार आणि अप्पर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली। स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाला एप्रिल 16 रोजी सायंकाळी गुप्त माहिती मिळाली होती। या माहितीच्या आधारे पथकाने गांधी चौक पोलीस ठाणे हद्दीतील मजगे नगर ते ट्विंकल लँड इंग्लिश स्कूल मार्गावर विठ्ठल रुक्मिणी मंदिराजवळ सापळा रचला। यावेळी संशयित स्विफ्ट डिझायर कार MH09CV-9124 अडवून तपासणी करण्यात आली। तपासणीदरम्यान गाडीत मोठ्या प्रमाणावर प्रतिबंधित गुटखा साठा आढळून आला। यामध्ये विमल पान मसाला सुमारे 1,24,800 रुपये आणि विएक तंबाखू सुमारे 31,200 रुपये असा साठा होता। तसेच कारसह एकूण 8,56,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। या प्रकरणी नागनाथ हरिभाऊ मुंडे वय 45 मजगे नगर लातूर याला अटक करण्यात आली आहे। आरोपीविरुद्ध गांधी चौक पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता आणि अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक अमर केंद्रे तसेच पोलीस कर्मचारी अर्जुन राजपूत, रियाज सौदागर, साहेबराव हाके, मनोज खोसे आणि आनंद हल्लाळे यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली। दरम्यान शहरात प्रतिबंधित अन्नपदार्थांविरोधात अशा प्रकारच्या कारवाया पुढेही सुरू राहणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे। अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।